आमची धाव कुठे होती की मानसच्या पाण्याजवळ. मानसच्या पाण्यामध्ये आंघोळी करू देत नाहीत. चीन गव्हर्नमेंटनी कडक कायदे केलेले आहेत. कशासाठी? त्यांचं म्हणणं आहे की भारतीय लोक, बघा आपल्याला किती शिव्या घातल्या जातात परदेशामध्ये, की भारतीय लोकांसारखी घाण करणारी लोक दुनियेमध्ये कुठेही नाहीत. इंडियन्स आर बास्टर्ड असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या बास्टर्डनेसला अनुसरून जर आपलं वर्तन असेल तर त्यांना तो म्हणायचा अधिकार आहे. म्हणून त्यांनी काय केलंय की एवढ्या स्वच्छ पाण्याला तुम्ही घाण करता उपयोगी नाही म्हणून त्याच्यात आंघोळी बंद केलेली आहे. त्याच्या मागे दुसरंही कारण आहे की इतकं ते फ्रीजिंग टेम्परेचरचं पाणी असतं की त्याच्यामध्ये बुडी मारून तुम्ही पुन्हा वरती आलात आणि वारा लागला अंगाला, काही थर्मल शॉक बसला शरीराला, तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? त्यामुळे आपापली जबाबदारी आम्ही किती आमची जबाबदारी घेऊ असं म्हणून चालत नाही. सर्वांना एकच कायदा केलाय, मानसच्या पाण्यामध्ये तुम्हाला बुडी मारून आंघोळ करता येत नाही. तुम्ही पाण्यापर्यंत जाऊ शकता, पाय बुडवू शकता, हाताच्या ओंजळीत ते पाणी घेऊ शकता, पण आंघोळ करता येत नाही. आता याच्यामध्ये एक दुसरा भावनिक किनारा माझ्या मनात असा होता की 2018 साली मी जेव्हा ही यात्रा केली, तेव्हा मी यात्रेला जाणार होतो त्याच्या आधीच माझ्या वडिलांचं निधन झालं. आणि ह्या वर्षी जेव्हा मी या यात्रेला गेलो त्याच्या आधी 4 वर्ष म्हणजे 21 साली माझ्या आईचं निधन झालेलं. 18 सालच्या यात्रेमध्ये मानसच्या पाण्यामध्ये मी उत्स्फूर्तपणे कोणीही न सांगता काय माझ्या मनाला वाटलं त्यावेळेला म्हणून मी माझ्या वडिलांना ते अर्घ्य दिले पाण्यामधनं, की पाणी मानसच्या हातात उचलून. ह्या वर्षी मी माझ्या आईसाठी अर्घ्य दिले. हे कोणी सांगितलेलं नव्हतं, कोणी ठरवलेलं नव्हतं, मी माझ्या मनाशी काही ठरवलेलं नव्हतं. उत्स्फूर्तपणे जे घडली कृती हातातनं, ती भावनांच्या त्या संपूर्ण कल्लोळामध्ये घडलेली कृती आहे. ती एवढी मात्र मी तुम्हाला सांगितली. आणि मग मानसच्या काठावर मुक्काम होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण कैलासच्या पर्यंत जायला कूच करतो. त्याच्या आधी कैलास परिक्रमा करावी लागते. म्हणजे मानस नंतर जी कैलास परिक्रमा जी करावी लागते त्या कैलास परिक्रमेच्या आधी एक बेस कॅम्पचा मुक्काम असतो त्या हॉटेलमध्ये. त्या गावाचं नाव आहे धारचीन. त्या गावामध्ये सगळ्या कैलास परिक्रमावासियांचे बेस कॅम्प म्हणून मुक्काम असतो तिथे. कारण तिथूनच पुढे 8 किलोमीटरवर यमद्वार नावाचा एक प्रदेश आहे. त्या यमद्वाराच्या तिथूनच आपली कैलास परिक्रमा सुरू होते, जी 3 दिवसाची आहे. आणि त्या 3 दिवसाच्या कैलास परिक्रमेमध्ये दार्चेनहून आपण यमद्वारावरनं देरापूक, देरापूक वरनं झुतुलपूक आणि झुतुलपूक वरनं आपण परत दार्चेन, अशी ती 3 दिवसाची परिक्रमा आहे. त्यात देरापूक आणि झुतुलपूक हे 2 मुक्काम आहेत. आणि त्यामध्ये दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवसाचा मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा 19,200 फुटाची डोलमाला पास ही खिंड चढून आपण वरती जातो, घोड्यावरनं गेलं तर घोड्यावरनं, पायी जातात ते पायी, आणि तिथे गेल्यानंतर त्या एका ठराविक पॉइंट नंतर आपण त्या जेवढी खिंड चढून आलो 19,200 फुटाची, तेवढाच आपल्याला उतरून खाली जायचंय. अतिशय टफ असा तो उतार आहे. चढणंही तेवढंच टफ आहे. फक्त आता यावर्षी एक सुधारणा नजरेस पडली. उताराच्या तिथे चायना गव्हर्नमेंटनी रेलिंग बांधलेली आहेत. ही फार मोठी गोष्ट त्यांनी केली यंदा यावर्षी. आणि त्या रेलिंगमुळे उतरत जाणाऱ्या माणसांना फार सहाय्य झालेलं आहे. याचं कारण असं आहे, 19,200 फुटावर तुम्ही जरी घोड्यावरनं गेला तरी त्या पॉइंटला घोडेवाले आपल्याला घोड्यावरनं उतरवतात आणि सांगतात आता तुम्ही हा उतार उतरून पायी या. आणि मग आम्ही तो उतार उतरून पायी पुढे का या? तर घोड्यावरनं तुम्हाला त्या उतारावरनं खाली येता येत नाही. जर घोड्याचा पाय सटकला, त्या वाट अवघड आहे, वाट वळणावळणाची अवघड आहे. तिथे पायऱ्या नाहीत, काही नाही, काही नाही, पाऊलवाट नाही, कच्चा रस्ता नाही, मातीचा रस्ता नाही, खडीचा रस्ता नाही, काहीच नाही. जशी वाट जाईल तशी, मग खड्ड्यात तर खड्ड्यात, दगडावरनं तर दगडावरनं, अशी ती सगळी उतरंड आहे. आणि त्या उतरंडीवरनं घोड्याचा पाय सटकू शकतो. खडक आहेत मध्ये, दगड गोटे आहेत. आणि तो सटकला तर घोड्यासकट तुम्ही उजव्या बाजूच्या दरीमध्ये जाणार, म्हणजे कायमचे कैलासवासी होणार. तर हा जो एक प्रकार आहे, तर तो टाळण्यासाठी केवळ आपल्याला घोड्यावरनं उतरवलं जातं. घोडेवाले घोडे खाली घेऊन जातात. जिथे एक ठराविक पॉइंटला आपले ते वाट बघत असतात की आपण आपल्या
चालीनी आपल्या वाटचाल करत करत जेव्हा खाली जाऊ तेव्हा तिथे आपल्याला परत आपला घोडा मिळतो आणि मग दुसरा दिवसाचा मुक्काम आहे झुतुलपूक. तर हा जो 19,200 फुटाचा चढ आणि त्याची जी उतरण आहे ती फार कस लावणारी आहे, कारण त्याच्यामध्ये हवामान पुन्हा लहरी आहे. जसे कैलासपती लहरी तसं त्यांच्या परदेशातलं त्या शिवलोकातला, हा शिवलोक आहे बरं का सगळा. तर या शिवलोकामधलं हवामान पण लहरी आहे. कधी तुफान पाऊस पडतो, कधी लखलखीत ऊन पडतो, त्यानंतर कधी कधी तुफान असे वारे सुरू होतात. या सगळ्या नैसर्गिक अशा प्रकोपाला, प्रकोप म्हणण्यापेक्षा तिथली ती सवय आहे, त्या निसर्गाला ती सवय आहे तिथली. त्याच्या सवयीशी आपण जुळलेलं जुळलेलं नसतो म्हणून आपल्याला ते काहीतरी प्रकोप वाटतो. तर त्याच्याशी जुळवून घेत घेत आपल्याला दुसऱ्या मुक्कामाला जायचं असतं. याच्यामध्ये अनेकांचा कस लागतो, कारण हा टप्पा आहे. कारण संपूर्ण कैलास यात्रा ही, सॉरी, कैलास परिक्रमा म्हणजे कैलास पर्वताला केलेली परिक्रमा जी शिवपिंडी सारखीच आहे. जशी आपण शिवपिंडीला अर्धी परिक्रमा करतो आणि पुन्हा अशी उलटी करत येतो, तसाच प्रकार इथं पण आहे. की अशीच कैलासाला पूर्ण वर्तुळाकार अशी परिक्रमा किंवा प्रदक्षिणा करता येत नाही. प्रदक्षिणा, परिक्रमा आणि प्रदक्षिणा याच्यात काही फरक नाही. तर ती परिक्रमा अशीच कैलास म्हणजे शिवाच्या पिंडीला जशी आपण शिवालयामध्ये परिक्रमा करतो, प्रदक्षिणा करतो, तशाच पद्धतीची ती आहे. आणि ही परिक्रमा किंवा ही प्रदक्षिणा ही शतकानुशतक अशीच चालू आहे याच पद्धतीने. तिथे कोणी सूचना बोर्ड वगैरे काही लावलेले नाहीत, असं करावं तसं करावं. ती जशी परंपरेने चालत आली त्याच परंपरेने आजही होते, भविष्यातही ती चालू राहील. आणि हे खरोखर आहे की तो कैलासपती आपल्या प्रदक्षिणा करता, आपण म्हणतो ना, दैवताला उजव्या हाताला ठेवून आपण प्रदक्षिणा करायची असते. तर हे दैवत म्हणजे इथं काय आहे तर कैलास पर्वत. त्याला आपण उजव्या हाताला ठेवून ही परिक्रमा करत असतो 3 दिवसांची. आणि मग त्या परिक्रमेमध्ये आणखीन एक गंमत आपल्याला आढळते, ती म्हणजे 19,200 फुटावरनं जिथे आपण घोड्यावरनं खाली उतरतो किंवा चालत जाताना सुद्धा त्या ठराविक पॉइंटला येतो, डोलमाला पाचखिंडी मध्ये. तर तिथून थोडस पुढे चालत गेल्यानंतर उजव्या बाजूच्या दरीमध्ये खाली गौरीकुंड नावाचा एक चमत्कार दिसतो. ज्या गौरीकुंडाच्या बाजूला एक छोटस दुसरं कुंड आहे, त्याला गणेश कुंड म्हणतात. तर त्या गौरीकुंडामध्ये माता पार्वती ही ब्राह्ममुहूर्ताला रोज नित्य स्नान करते असा समज आहे. आणि त्याच्या बाजूला जे छोटस गणेश कुंड आहे, त्याच्यामध्ये तिच्याबरोबर बाल गणेश येतात आणि तेही त्या कुंडामध्ये स्नान करतात. ते त्यांचं ते गणेश कुंड आहे. तर ते गौरी कुंड आपल्याला नजरेने बघता येतं, पण तिथपर्यंत जाता येत नाही. जाता येतं ते शेर्पा लोकांना, कारण अतिशय भरोशाचा असा तो उतार आहे. म्हणजे आपण म्हणतो ढलान हा जो प्रकार आहे, तिथे लँडस्लायडिंग होतं त्याच्यामध्ये, त्यांनी झालेला तो मुरमाच्या मातीचा असा तो ढलान आहे. त्याच्यावर आपण जाताना समजा ते खाली घसरलं तर आपण कुठे जाऊ याचा काही पत्ता लागणार नाही आपल्याला. पण ती लोक सराईत असतात, त्याच प्रदेशामध्ये जन्माला आलेली, त्याच प्रदेशामध्ये त्यांची वावर किंवा वहिवाट असलेली लोक ते जाऊन येऊ शकतात. ते गौरीकुंडाचं पाणी अतिशय पवित्र म्हणून तेही लोक घेतात तीर्थ म्हणून. मानस सरोवराचं तीर्थ, गौरीकुंडाचं पाणी म्हणजे तीर्थ, गणेश कुंडाचं आणि गौरीकुंडाचं. आणि कैलासाच्या रांगा ज्या आहेत, डोंगर रांगा, त्याच्यामध्ये जो संपूर्ण कैलास पर्वत आहे त्याच्या अगदी पायथ्याशी जाऊन, म्हणजे त्याला कैलास स्पर्श असं म्हटलं जातं. काही वर्षांपूर्वी तो सुरू होता, आता त्याच्यावरही बंदी घातलेली आहे, कारण हवामान या सगळ्याचा एकच हे आहे, दंडक असा आहे की हवामान हे अतिशय लहरी आहे. कधी काय होईल सांगता येत नाही, लँडस्लाइड कधी होईल सांगता येत नाही. त्याच्यानंतर ऑक्सिजनची लेवल एकदम कमी कधी होईल सांगता येत नाही, आधीच कमी आहे. त्याच्यानंतर वारे कधी वाहतील तुफानी, सोसाट्याचा झंझावात कधी येईल, आपल्याला चालणं मुश्किल होतं, इतकाही झंझावात सुटतो काही काही ठिकाणी. पाऊस असतो प्रचंड, बर्फाचा पाऊस, गारांचा पाऊस, हा सगळा असतो. हे कसं काय सहन करणार? आपले देह त्यासाठी बनलेले नाहीत. आपले देह हे मुंबई पुण्याच्या हवेमध्ये राहण्यासाठी बनलेले आहेत. तर तिकडे गेल्यानंतर हे सगळं तोंड द्यायचं कसं द्यायचं, हा एक मोठा प्रश्न असतो. आणि त्यामुळेच तिथे निर्बंध, नियम जरी जाचक असले तरी ते कडक आहेत.
ते तुमच्याच सुरक्षिततेसाठी निर्माण केलेले आहे. तर ही अशी कैलास परिक्रमा झाल्यानंतर पुन्हा आपण दार्जिन मुक्कामाला येतो आणि दार्जिनवरनं जसं दार्जिनपर्यंत आपण आलो तसा उलटा प्रवास सुरू होतो. त्याच्या आधी एक सांगायचं राहिलं की दार्जिनहून आपण यमद्वार ह्या ज्या टप्प्यापाशी येतो, यमद्वार म्हणजे एक घुमटी आहे छोटीशी. साधारण एक 5-6 फुटाचं तिचं अंतर असेल मधलं, ह्या दरवाजापासून त्या दरवाजापर्यंत. 2 पायऱ्या चढून आपण त्या दरवाजात जातो आणि सरळ दरवाजा आहे, तिथून आपण मागच्या दरवाज्यांनी बाहेर पडतो. अर्थात मागचं पुढचं असं काही नाहीच आहे. एक समांतर रेषेत 2 दरवाजे आहेत. दरवाजे म्हणजे लाकडी दरवाजे वगैरे काही नाही, नुसतं आपलं जायचं प्रवेशद्वार असतं दगडाचं, तसं आहे. आख्यायिका अशी आहे की त्या यमद्वारामधनं जो इकडून पलीकडे जाईल किंवा आणखीन एक फेरी मारून, लोक मग काही करतात, 10 फेऱ्या मारते, कोणी 15 फेऱ्या मारते, कोणी 25 फेऱ्या मारते. एकदा फेरी मारली काय, एकदा 25 वेळा मारली काय, काही फरक पडत नाही. पण समजूत अशी आहे की जो यमद्वारातनं ह्या बाजूनी त्या पलीकडे जाईल त्याला यमलोकामध्ये प्रवेश मिळत नाही. जरी तुम्ही हट्ट धरला तरी नाही मिळत, असे तो एक साधारण समज आहे त्याच्यामध्ये. तर लोकांना नाहीतर यमलोक कोणाला हवा असतो ना. आपल्याकडे त्या सगळ्या रूढी परंपरा कथा कहाण्यामध्ये इतकं काही घट्ट बसलेलं आहे मनामध्ये. यमलोक कोणालाच नको असतो आणि यमराजांचं दर्शन तर कोणालाच नको असतं. फार अप्रिय गोष्ट आहे ना ती. पण म्हणूनच त्या दरवाज्यातनं आरपार जायची फार चढाओढ असते आणि तिथे काय असं नाही की अगदी अरुंद आहे, तुम्ही कसं तरी शरीर घुसवत जाता, आरामात जाता आणि तिकडून बाहेर येता. फक्त इथे मॅडनेस असा आहे माणसाच्या मनाचा. मी म्हटलं ना, मनासारखं दुसरं विचित्र काही विश्व या जगामध्ये कुठेही आविष्कारित नाही, अस्तित्वात नाही. तर त्या एका मानसिकतेपोटी की यमद्वारामध्ये गेलं की यमलोक नाही ना. मग यमलोक नाही, मग त्याच्यामध्ये कोणी कोणी काय करते, आपल्या अंगावरचा एखादा कपडा तरी तिथे टाकून द्यावा, म्हणजे मग आणखीनच मोक्षाची वाट मोकळी वगैरे असं सगळं. मग लोक काही करतात हो. कोणी कोणी मृत व्यक्तींचे फोटो पण बरोबर नेतात, ते यमद्वाराच्या त्या तेवढ्या पॅसेज मध्ये टाकून देतात. काहीही करतात त्याच्यामध्ये लोक. म्हणजे ह्या वेळेला तर मला असं वाटायला लागलं की हे यमद्वार आहे का मृत झालेल्या व्यक्तींच्या फोटोंचं एक्झिबिशन आहे इथे. इतकं तिथे ते फोटो ठेवलेले होते कोणाकोणाचे. म्हणजे लोकांना हे उद्योग कसे सुचतात मला हेही गंमत वाटतं. आणि कारण याचं कारण आहे, आपण आलोय कशासाठी, मानसचं अलौकिक दर्शन घेण्यासाठी आणि कैलास परिक्रमा करण्यासाठी. मग हे जर असं असेल तर ह्या सगळ्या मॅडनेस मध्ये काय अर्थ आहे. गंमत म्हणून इकडून तिकडे जाऊन यावं, पुन्हा फेरी मारावी यमद्वारातनं, पाय तर 3 प्रदक्षिणा घालाव्या, कैलास परिक्रमेच्या वाटेला निघावं. आणि यमद्वारातनं बाहेर पडल्यानंतर असा तिरका कैलास तुम्हाला दिसतो. प्रथम दर्शन जर त्याचं जे मानसला होतच असं नाही, पण यावेळेला झालं होतं, तर तो तिरका जो कैलास दिसतो तिथपासून तो कैलास दिसायला लागतो तुम्हाला. आणि पहिल्या दिवशीचा जो मुक्काम आहे त्या मुक्कामामध्ये असं लक्षात येतं की तुमच्या मुक्कामाच्या ठिकाणून बाहेर आलात तुम्ही की असा बेलाग बलाढ्य असा तो कैलास त्याच्या पूर्ण वैभवानिशी तुमच्या समोर उभा असतो, की जणू असं वाटतं अरे हात लावला तरी माझ्या हाताला तो लागेल, इतक्या जवळ तो दिसतो. वास्तविक तो तेवढ्या जवळ नाहीये, पण तो जो संपूर्ण असा उभा ठाकतो तुमच्या समोर त्याच्या संपूर्ण वैभवासकट. आणि जर आपल्या नशिबात योग असेल, आता नशीब नियती वगैरे हे योग हे शब्द तिथे म्हणायला ठीक आहेत, इथे व्यवहारवादात जरा वेगळ्या अर्थाने म्हणतात लोक. नशीब का, तर पौर्णिमेच्या दिवस किंवा पौर्णिमेच्या आसपास आपण जर गेलो असो तिथे, तर त्यावेळेला जे चंद्रबिंब हळूहळू त्या कैलासाच्या वरती येतं ना, त्या कैलासाच्या मागून, आणि मग त्याचा जो लखलखीत चांदण्याचा जो शीतल असा प्रकाश त्या कैलासावर पडतो. एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की तिथं गेल्यानंतर तुम्ही साधक असा नसा, तुम्ही ध्यान करत असा नसा, तुम्ही मेडिटेशन करत असा नसा, तुम्ही आध्यात्मिक असा नसा, तुमच्या आतमध्ये जो अपरिमित शांततेचा तुम्हाला अनुभव येतो त्या सगळ्या वातावरणात मध्ये गेल्यानंतर, तिथे आपली आतली यात्रा सुरू होते, उलटा प्रवास सुरू होतो, म्हणजे अंतर्मुख होतो मनुष्य. फार फार तर काय तुम्हाला अनुभवेल की माणूस अंतर्मुख होतो. सहप्रवाशाशी काही गप्पा छाटाव्या, मग ते आम्ही पुण्याला राहतो आणि आमचं सदाशिव पेठेत आहोत आणि मुंबईला आम्ही फोर्टला राहतो, हे असलं काही तुमचं तुम्हाला आठवत नाही तिथे. मग तुम्हाला मुलं किती, आम्हाला किती, तुम्ही काय करता,
हे असलं काही बोलावंसच वाटत नाही. व्यावहारिक गप्पातनं माणूस सुटतो आणि तो इतका स्वतःशीच आतमध्ये, स्वतःमध्ये लीन होतो, विलीन होतो स्वतःमध्ये. ते अनुभवण्यासाठी कैलासला जायचं असतं. ती कैलास यात्रा खरी तिथं तुम्हाला अनुभवता येते, की शांतता म्हणजे काय, मौन म्हणजे काय, साधना म्हणजे काय. अहो, ध्यान करायला बसा किंवा बक ध्यानासारखे डोळे बिळे मिटून बसू नका तुम्ही. काही नाही केलं तरी चालेल. पण तुमचे जे वृत्ती ज्या तदाकार होतात, कायम त्या कैलासाकडे पाहत राहावं असं वाटतं. किती पाहू, पोट भरत नाही, मन भरत नाही. डोळ्यांचं काय म्हणतात त्याला, पारणं फिटत नाही. आणि हे जेव्हा होतं तेव्हा आपल्या लक्षात येतं की अंतर्मुख होणं म्हणजे काय. भावावस्था बदलते माणसाची. म्हणजे काय होतं भावावस्था बदलते म्हणजे, तर भावावस्थेमध्ये असे बदल होतात की जे काही विकार, जे काही तुमचे स्वभावाचे प्रकार, हे सगळे तुमचे तुमच्या घरीच राहतात. तुमच्या जवळ त्यातलं काहीच उरत नाही. तुमचं फक्त जिथं जागतं अस्तित्व चैतन्याच्या स्वरूपात त्या कैलासाच्या समोर उभा असतं, त्या मानसच्या काठावर उभा असतं, त्या पाण्याला स्पर्श करू पाहतं. पाण्याला स्पर्श केल्यानंतर सुद्धा, एकदा स्पर्श केल्यानंतरची जी अनुभूती आहे ती प्रत्येकाने अनुभवावी. पाण्यासारखं पाणी आहे, त्याच्यामध्ये काही वेगळेपणा आहे का, तर निश्चितच आहे. त्याला कुठला तरी परिसस्पर्श लाभलेला आहे त्या वातावरणाने. अरे त्या बसच्या ड्रायव्हरला जेव्हा तो अनेक वेळा जातो तिथे, पण ओरडावं असं वाटलं ना की कैलास 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 कैलास, ह्याच्यातच त्या कैलास यात्रेची ही आपण म्हणतो ना काय परिसीमा गाठली गेली असं मला वाटतं. की तो रोजच ते बघतोय, पण त्याला सुद्धा ते अगदी आनंदाने नाचावं असं वाटलं तो एकदा दिसल्यानंतर. मग तो सुवर्ण कैलास दिसतो, कारण सूर्याच्या प्रकाशाचा हा सगळा खेळ आहे. सूर्य उगवताना सूर्याचं ते लाल चुटूक असं जे बिंब असतं, त्याचा प्रकाश जेव्हा त्याच्यावर पडतो तेव्हा तो केशरी दिसतो, लालसर दिसतो. हे सगळं अनुभवायला माणसाच्या डोळ्यांना जी काही सवय करावी लागते, त्यासाठी काही वेगळी कुठलीही अशी प्रॅक्टिस करायची गरज नसते. ते त्यावेळची ती अनुभूती असते. हा, ज्यांच्याजवळ कॅमेरे आहेत त्यांच्या कॅमेऱ्याला मात्र ते आव्हान असतं की कसं टिपणार आहेस तू त्या कॅमेऱ्यामध्ये, त्या लेन्सनी ते कसं तू तुझ्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करणार, कारण शेवटी ते यंत्र आहे. पण हे जे दोन चक्षु, हे दोन कॅमेरे आहेत, त्यांनी जे अंतर्मनात साठवलं जातं की नाही, त्या अंतर्मनामध्ये तो मनाच्या मानस सरोवरामध्ये प्रतिबिंबित झालेला कैलास आहे. तो तुमच्या मरेपर्यंत तो तसाच राहतो. ते प्रतिबिंब काही पुसलं जात नाही. कारण ते प्रतिबिंब मनाच्या त्या मानसमध्ये आपण कसं पाहतो, त्या आत्मज्योतीच्या प्रकाशात पाहतो प्रत्येक जण. हे सगळं जरी आध्यात्मिक गूढवादाकडे झुकत असलं तरी सुद्धा साध्या साध्या अनुभूतींच्या द्वारे सुद्धा माणसाला एवढं लक्षात येतं की अरे काहीतरी वेगळं आहे बरं. काही नेहमीच्या यात्रेसारखी ही यात्रा नाही. आणि नेहमीच्या यात्रेसारखी यात्रा नसल्यामुळेच काय, तर ही यात्रा करोडो लोकांच्या एखाद्याच्या नशिबी येते. आणि त्याला जर अशा पद्धतीने तो कैलास, ते मानस आणि त्या कैलासाची छाया प्रकाशातली वेगवेगळी रूप अशी जर दिसतातच आणि प्रत्येकाला दिसतात. अगदीच काही जणांच्या ग्रुपला दिसत नसावी एखाद्याला लहरी हवामानामुळे, पण तरी सुद्धा शिवलोकात आपण प्रवेश करतो त्या आपल्या आराध्य दैवताचं, किंवा तीन जे त्रिदेव म्हटले जातात ब्रह्मा विष्णू महेश, त्यातल्या महेशाचं ते जिथं जागतं असं निवासस्थान आपण बोट दाखवू शकतो. अरे हे माझ्या माझ्या परमेश्वराचं निवासस्थान आहे बरं का. म्हणजे हे आपण आपल्या चर्मचक्षुनी बघू शकतो. यापेक्षा वेगळं भाग्य ते काय असतं माणसाचं. आणि हे भाग्य जर आपल्या वाट्याला यावं असं वाटत असेल, तर आर्थिक शारीरिक मानसिक तयारी प्रत्येकाने करावी आणि निशंक मनाने यात्रेला निघावं. कारण तो कैलासपतींचं बोलवणं असतं म्हणून आपण यात्रेला निघतो. मला दोनदा संधी मिळाली, याच्यानंतर मिळेल न मिळेल मला माहित नाही. मिळाली तर जरूर घ्यायचा विचार आहे ती संधी. मिळाली तर जाणार, नाही मिळाली तर त्याचा अट्टाहास करायचा नाही की मला कसं जाता येत नाही वगैरे. आता मी मगाशी सुरुवातीला जे सांगितलं की या पद्धतीची ही आंतरयात्रा असलेली कैलास यात्रा आहे.
ती प्रत्येकाने अनुभवावी. पण संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी कशी? अचानकपणे जुलैमध्ये माझी तब्येत बिघडली. म्हणजे फारच तब्येतीला इतका त्रास झाला की फारच एक्स्ट्रीम असा त्रास झाला. हॉस्पिटलाइज व्हावं लागलं आणि कैलास यात्रा तर जवळ येत चालली होती. काय करावं? आणि प्रत्येकाचा म्हणजे आपण म्हणतो ना, सो चूहे खाके बिल्ली चली हज, त्या पद्धतीने प्रत्येकाचा मी नकार पचवला यावेळेला, की डॉक्टरांसकट सगळेजण माना हलवत सांगत होते, नो कैलास हं. अजिबात जायचं नाही. कारण त्यांना सांगितलं होतं आमच्या घरच्या मंडळींनी की हे कैलासला जायचं, नाचतायत म्हणून त्याच्यामध्ये. तर मला ते पटलं नाही कुठे, की मी काय कानाने ऐकलं आणि या कानाने सोडून दिलं. मगाशी मी जसं सांगितलं की आंतरयात्रा आहे. माझ्या अंतरामध्ये मला ही खात्री होती की मी हॉस्पिटलमधनं सुद्धा डायरेक्ट फ्लाईटमध्ये बसून काठमांडूला जाऊ शकतो, इतकी माझी आतमधली तयारी होती. आणि त्या पद्धतीने मला ते जाणवत होतं की अरे खरंच तुला इथे सलाईन लावलंय, तू बेडवर पडलायस, पण तुला जायचंय मात्र तिकडे. ते सलाईन तिकडे आहे तुझं, तिकडे ग्लुकोज तुझं तिकडे आहे. त्याच्यापेक्षा इथलं ग्लुकोज आता काय ते डॉक्टरांच्या समाधानासाठी चढवून घे आतमध्ये. तिकडे गेल्यानंतरचं ग्लुकोज वेगळं आहे, ते बघू आपण काय ते. आणि खरोखर तसं झालं. आणि ह्या यात्रेमध्ये असं झालं जणू काय मी हॉस्पिटल मधनं आयसीयू मधनं बाहेर येऊन तिकडच्या आयसीयू मध्ये गेलो कैलास यात्रेला. फार फार तर काय होईल, माझ्या मनामध्ये हाच विचारतो, फार फार तर काय होईल, आपण कैलासवासी होऊ, याच्या पलीकडे काही वेगळं होणार नाही ना. मग ते रिस्क घ्यायला काय हरकत आहे? नाहीतरी हे बघा, गेलं तरी काही फरक पडत नाही, नाही गेलं तरी काही फरक पडत नाही. म्हणजे माझ्यासाठी सगळं सारखं होतं. त्यामुळे आयसीयू ते कैलास यात्रा ही अशी पद्धतीची कैलास यात्रेच्याकडे मी यावेळेला गेलेलो होतो. आणि या यात्रेमध्ये मला अनेकांनी विचारलं की काय चमत्कार घडला हो या यात्रेमध्ये, तुम्हाला काय अनुभव आला? तर मला अनुभव असा आला की मी तर गेलो निग्रहाने कैलास यात्रेला, पण त्या यात्रेमध्ये जवळपास 6 ते 7 जणांनी माझी इतकी काळजी घेतली की जसे काही लहान मुलाची काळजी घ्यावी, एखाद्या 7-8 वर्षाच्या मुलाची, इतक्या पद्धतीने माझी काळजी घेतली गेली. म्हणजे मी फुलासारखा नेला गेलो आणि फुलासारखा आणला गेलो परत. आणि त्यामध्ये माझी ही कैलास यात्रा दुसऱ्या वेळची अतिशय छान झाली. फार सुंदर रीतीने पार पडली. मनाला समाधान आहे. 18 साली मानसमध्ये जो कैलास, माझ्या मनाच्या मानसमध्ये जो कैलास प्रतिबिंबित झालेला आहे, त्याच्यावर या वर्षी पुन्हा शिक्कामोर्तब झालं. तो आता वेगळ्या रूपात पुन्हा प्रतिबिंबित झालाय, वेगवेगळ्या त्याच्या स्वरूपामध्ये प्रतिबिंबित झालाय. तो बघत राहणं, तो निहाळत राहणं यासारखं सुख नाही, कारण शेवटी ही अंतरयात्रा आहे. कैलास आपल्या आतमध्येच आहे, शिवा आपल्या आतमध्येच आहे. त्याच्या बरोबरची गौरीकुंडातली जी शक्ती आहे पार्वती मातेची, ती पण आपल्या आतमध्येच आहे. हे सगळं मनमंदिरातल्या मानसमध्ये विहरणारं हे सदैव विद्यमान असलेलं विश्व आहे. त्या विश्वाची नतमस्तक व्हावं आणि त्याला म्हणावं की कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ बीण शंभो मज कोण तारी. ओम नमः शिवाय. नमस्कार. नमस्कार.